21वीं सदी में गरीब आदमी गरीब और अमीर आदमी अमीर बनता जा रहा है। लेकिन इस संसार पर कुछ ऐसे पहलुओं पर नजर डाली जाए तो आज हम सच में इस ग्लोबलाइजेशन में पीछे रह गए हैं। ऐसा कहना शायद गलत नहीं होगा। हम आपको ऐसे परिवार से मिलाने जा रहे हैं जो पनवेल में 80 से 100 साल पहले से रह रहे हैं। काशीनाथ पवार जो पेशे से लोहार है, आज वो इस दुनिया में नहीं है, मगर उनका परिवार आज भी पनवेल में रह रहा है। उनके भाई ज्ञानेश्वर भिकोबा पवार और संजय भिकोबा पवार आज भी पनवेल में रहकर अपना व्यवसाय चला रहे हैं। पवार परिवार का बैलगाड़ियों के पहिए बनाने का व्यवसाय है। यह पहिया बनाने का व्यवसाय पवार परिवार अपने पूर्वजों से करते आ रहे हैं, लेकिन पारंपरिक चलता आ रहा यह व्यवसाय आज इस आधुनिक युग में लुप्त होता जा रहा है, जिसके कारण पवार परिवार को व्यवसाय छोड़कर अन्य व्यवसाय में रुचि निर्माण करनी पड़ रही है। लेकिन पवार परिवार के कुछ सदस्यों ने यह व्यवसाय आज भी शुरू रखा है, जहां पर पारंपरिक तौर से पवार परिवार पहिया बनाने का काम कर रहा है। इस विषय पर हमारे प्रतिनिधि ने पवार परिवार के सदस्यों से बात की। आतापर्यंत आपण चाकाची निर्मिती कशी होते, चाकावरती पट्टी कशी चढवली जाते, आंबोन कसं तयार केलं जातं आणि फायनली चाक कसं तयार होतं, ही गोष्ट सर्व निर्मिती पाहिली। आता याच्यानंतर स्टार्टिंग टू एंडिंग पॉइंट कसा तयार केला जातो, फायनल चाक कसं तयार होतं, याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ आपण। टूम असतो, टूम तिथून आम्हाला येतो सुतारावरून टूम आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती लोखंडची रिंग बसवतो। लोखंडची रिंग बसून नंतर परत जातो सुताराजवळ गेल्यानंतर त्याला हे आरा म्हणतात। ते आऱ्या ठोकले होते, आऱ्या ठोकल्यानंतर मग असा पाटा होतो, त्याला पाटा निघाल्यानंतर तो पुरा आम्हाला कंप्लीट चाक करून आम्हाला तयार करून देतात। चाक तयार केल्यानंतर आमची सिटी एक रिंग असते, रिंगची आम्ही गोल करतो लाकडामध्ये गोल केल्यानंतर त्याला आम्ही परत असा गोल बनवतो, रिंग मारून त्याला गोल करतो। गोल केल्यानंतर त्याला जॉईंट मारतो, जॉईंट मारल्यानंतर आम्ही या चाकावरती गरम करतो, भट्टीवरती गरम केल्यानंतर ती लाल झाल्यानंतर आम्ही ठोकून याला रिंग बसवतो चाकाला बसल्यानंतर मग तो आम्ही पाणी वरती तो थंडा करतो। चाक थंडा केल्यानंतर मग तो आम्ही कंप्लीट होऊन जातो। धावा गरम करतो, हे गरम करतो, मला पुष्कळ मेहनत करायची तरी मी करतो, नाही होत तरी मी करतो, तरी करून ते इथं आणतो, बसवतो, कितीतरी मार भाजतो, कितीतरी मार लागतो, तर मी तो टेन्शन घेत नाही, कारण पोटासाठी टेन्शन घेऊन काय फायदा होईल। पोटा कमवत आहे ना, पोटाची भूक बेकार असते, पोटाची भूक ही सगळंच बेकार आहे, त्यासाठी कष्ट करणं पाहिजे ना, म्हणून कष्ट करतो। आणि शेतकरीचं जीवन आहे, शेतकरी बैलगाड्या हाकलतात, कशासाठी हाकलतात, त्यांची जमीन आहे म्हणून ते बैलगाड्या हाकलताना माझ्याजवळ येतात, दावा बसवा, मी त्यांचं काम करून देतो, हे माझं कर्तव्य आणि मला करणं भाग आहे, माझाही पोट आहे शेवटी। वहीं उनके भतीजे सोमनाथ पंडित पवार से जब बात की गई तब उनका कहना था, आता पारंपरिक धंदा हा व्यवसाय बंद पडत चालला। पहिला हा व्यवसाय होता, नंतर हा व्यवसाय बंद होत चालला। बंद झाल्यामुळे आता घर चालवायचं कसं, धंदा चालवायचं कसं, एवढा मोठा जे परिवार आहे त्यांना बाहेर न्यायचं कसं, त्यामुळे आम्ही सर्व आमचे काकांची मुलं आम्ही सर्व प्रत्येक कामासाठी बाहेर निघालो। मी स्वतः गांधी हॉस्पिटलला पियालो आहे, काही माझा भाऊ मार्केटमध्ये गाडी आहे, तो कपड्याचा धंदा करत असतो इकडे, काही लोक पेपर टाकतात, काही लोक दूध टाकतात, तसं पारंपरिक धंदा होता तो बंद पडून मग आता मग व्यवसाय बंद झाल्यानंतर मग घर चालवतं कसं, त्या दृष्टीने आम्ही बाहेर निघालो। सध्या जे तुमचे आजोबांचे वडिलांचा जो व्यवसाय होता तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय फरक तुम्हाला एक सातत्य जाणवतो? पंजोबा होते, आजोबा होते, बाबा होते, तोपर्यंत हा व्यवसाय खूप चांगला चालला होता। पण नंतर जसं ही चाकदोरी बंद होऊन नंतर मग गाड्या आल्या, गाड्यानंतर मग त्या बैलगाड्यांना टायरच्या चाकं लावायला लागली, नंतर हे चाकदोरी धंदा बंद पडत चालला, त्यामुळे आम्हाला बाहेर पडायला लागलं। साधारणतः उत्पन्नात किती फरक जाणवतो तुम्हाला? एक 30 वर्षापूर्वीचा जर काय विचार केला आहे व्यवसायाला, तर सध्याच्या 2012चा विचार केला तर उत्पन्नामध्ये मार्जिनमध्ये तुम्हाला काय फरक किती जाणवतो? किती असं मार्जिनमध्ये? मार्जिनमध्ये फरक म्हणजे तेव्हाचं उत्पन्न चांगलं होतं धंद्यामध्ये, आता उत्पन्न कमी आहे म्हणून आम्हाला बाहेर निघायला लागलं ना। तुम्ही पनवेलमध्ये 80 ते 90 वर्षापासून तुमचे पूर्वज राहतात, हा व्यवसाय तो करतात, अनेक हालापेष्ट तुम्हाला तुमच्या नावावरती घर देखील नाही असं नाही आहे, तुमचं नगरपालिकेचं त्याच्याबद्दल कोर्टात केस चालू आहे। एकंदरीत काय आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? तुमची कशा प्रकारे उपेक्षा होते, कशापासून तुम्हाला हाल काय? आता हे पारंपरिक आमचा धंदा हा 80 वर्षापासून आहे, हा 300 वर्षाचा एक इतिहास आहे पनवेलचा, की पनवेलला सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज, कोल्हापूर या ठिकाणी चाकदोरी घाला पनवेलला येऊन हे
पनवेलचं नाव फेमस झालं. फेमस झाल्यानंतर मग आज आम्ही ते एवढ्या वर्षापासून राहून सुद्धा पण आज आमच्या हक्काचं घर नाही आहे. आम्ही वंचित होत राहण्यापासून. आमची केस नगरपालिकेसोबत चालू आहे. नगरपालिकेने आमच्या सहानुभूतीने आणि प्रेमाने बघावं हीच आमची फक्त इच्छा आहे. 100 सालों से पनवेल में रहने वाले इस पवार परिवार को आज भी रहने के लिए खुद की जगह नहीं है। जिस घर में पवार परिवार अपना गुजारा कर रहे हैं, उस घर के लिए आज उन्हें कोर्ट कचेरी जाना पड़ रहा है। वर्षापासून चालणारा हा पारंपरिक व्यवसाय आणि हे लोहार परिवार, यांचे कुटुंब, यांची मुलं, यांच्या भावांची मुलं आज दुसऱ्या व्यवसायात धंद्यात गुंतलेले आहेत. काही जण इंजिनियर, काही जण डॉक्टर आहेत, तर काही जण PRO या पदावरती काम करतात. त्याच्या मागचं कारण काय हे जाणून घेऊ आपण लोहार कुटुंबियाकडून. बघा, तुमची आज मुलं, तुमच्या भावाची मुलं आज दुसरा धंदा करतायत, दुसऱ्या व्यवसायात. काही PRO म्हणून एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करतात, काही जण दुसरा एक रिक्षा याच्यामध्ये, कपड्याच्या याच्यामध्ये. याच्यामागे कारण काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामुळे काय धंदा कमी पडला आम्हाला आणि काय पोरांना जास्ती शिक्षण देता आलं नाही धंद्यामुळं. कारण शिक्षणाला आमच्यावर काय पोरं शिकवासाठी आम्हाला काय येत नव्हतं. त्यामुळं आम्ही पोरं शिकवलेच नाही. पोरं शिकून किती बिजले 7वी 8वी त्याच्यावर पोरं शिकलेच नाही. मग त्यामुळं आता त्यांना नोकऱ्या लागू शकत नाही. मग असे बाहेर कामं करतात, कोण कपडे दुकानामध्ये, कोण गांधी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. आणि आम्ही जे आहे तर आम्ही आता या धंद्याचं पोट होतो. आम्ही दुसरा आम्हाला काही धंदाच नाही. असं पण बोललं जातं की तुम्हाला तर राहतो, तुम्हाला हक्काचं घर नाही आहे. 90 वर्षापासून तुम्ही इथं राहता. नगरपालिकेच्या विरोधात तुमची केस चालू आहे, तर तुमची काय मागणी राहील शासनातर्फे? आता आम्ही तर बोलतो, आम्ही आता 70 वर्षापासून जे आम्ही इथं 70-80 वर्षापासून इथं राहतो एवढं आहे. आता आम्ही एवढं चांगलं घेतलं तर आम्हाला त्यांनी नगरपालिकेने ही जागा आम्हाला द्यावी. कैमरामैन किरण के साथ कर्नाला टीवी के लिए विक्रम बाबर की रिपोर्ट।